तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हवामान अपडेट्स या यूट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, आपल्याला राज्यात आता हळूहळू अवकाळी पावसासाठी आपल्याला पोषक वातावरण तयार होताना पाहायला मिळतंय। आपल्याला आजपासूनच राज्यातील वातावरणामध्ये आपल्याला पश्चिम महाराष्ट्राकडचा भाग तसेच कोकणपट्टी या सर्वच भागांमध्ये मित्रांनो पावसासाठी पोषक असं वातावरण आपल्याला तयार होताना पाहायला मिळतंय। आज दिवसभरामध्ये आपल्याला तर उकाडाच पाहायला मिळतोय, तीव्र उष्णतेची लाटच आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्याला कुठेही या भागाकडून आपल्याला पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळत आहे। कोकणपट्टीकडून तसेच पश्चिम महाराष्ट्रामध्ये आपल्याला संपूर्ण राज्यातच पुन्हा एकदा आपल्याला पावसाचा जोर वाढत जाण्याची शक्यता पाहायला मिळत आहे। तर जाणून घेऊयात याबद्दलची संपूर्ण माहिती सविस्तरपणे। तत्पूर्वी तुम्हाला विनंती आहे, तुम्ही व्हिडिओ पाहताय परंतु आपल्या चॅनलला काय सबस्क्राइब करत नाहीत, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राइब करून घ्या व व्हिडिओला देखील एक लाईक नक्कीच करून। तर मित्रांनो, आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला आज 21 एप्रिल दरम्यान राज्यात कुठेही पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाहीये, परंतु आपल्याला उद्या म्हणजे 22 तारखेपासून 22 एप्रिल 2025 पासून आपण जसं की स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला कोकणपट्टी तसेच पश्चिम महाराष्ट्रातील काही भागांमध्ये पावसाला पोषक असं वातावरण सक्रिय होताना पाहायला मिळतंय। यामध्ये जर विचार केला तर जसं की आपण स्क्रीनवरती बघू शकताय, आपल्याला सातारा, सांगली तसेच सोलापूर, पंढरपूर तसेच इस्लामपूर, कराड, सातारा, चिपळूण तसेच रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या सर्वच भागांमध्ये मित्रांनो पावसासाठी वातावरण सक्रिय झालेलं पाहायला मिळतंय। तसेच पावसाचा जोर आणखी मोठ्या प्रमाणात वाढत जाण्याची शक्यता आपल्याला पाहायला मिळत आहे। यामध्ये आपल्याला सांगली, सातारा, कोल्हापूर या भागांमध्ये आपल्याला विजांच्या कडकडाटासह जोरदार मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या भागांमध्ये एक दिवस आड आपल्याला पाऊस पाहायला मिळतो। या भागांमध्ये आपल्याला सावंतवाडीच्या आसपासच्या परिसरामध्ये देखील मुसळधार स्वरूपाचा अवकाळी पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच वडूज, विटा, कराड, कोडोली, सांगली, सातारा या सर्वच पट्ट्यामध्ये मित्रांनो आपल्याला वादळी वाऱ्यासह विजांच्या कडकडाटासह पाऊस आपल्याला पाहायला मिळतोय। तसेच मराठवाड्याचा विचार केला तसेच विदर्भ, उत्तर महाराष्ट्र या भागांमध्ये तीव्र उष्णतेची लाट आपल्याला पाहायला मिळत आहे। या भागांमध्ये कुठेही आपल्याला पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळत नाहीये। तसेच 23 तारखेला देखील कोल्हापूर जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मुसळधार स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय। तर मित्रांनो, ही होती हवामानाबद्दल छोटीशी माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। धन्यवाद। तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये।